पदवीधरचा तुमचा बालेकिल्ला असा होताच, परंतु तो आता पदवीधर जे सर्व आहेत ते तुमच्याकडे पाठ करतील असं भाजपकडून प्रचार केला जात होता, कारण की पदवीधरचे तुम्ही प्रश्न गेले 18 वर्षात सोडवलेच नाहीत असा देखील प्रचार होता. नाही बघा काय आहे की शेवटी विरोधात लढायचं म्हटल्यावर त्यांना काहीतरी तर म्हणावं लागतं. पण या निवडणुकीत तब्बल 1,22,000 पदवीधरांची नोंद झाली होती आणि त्यांच्यासमोर दोन पर्याय होते, एक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि भाजप. इथे कुठलाही तिसरा पर्याय नव्हता आणि त्यामध्ये 70% लोकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची निवड केली आणि म्हणून अनिल परब साहेब परत एकदा सांगतो 70% मार्जिनने निवडून आलेले आहेत. हा काही मार्जिन छोटा नाहीये, तब्बल 26,000च्या फरकाने ते निवडून आलेले आहेत. कोकणची जागा यामध्ये आणि नाशिकची जागा यामध्ये गमावली आहे, कुठेतरी कमी पडलेलं पाहायला मिळतंय का? कारण की गेल्या 18 वर्षापासून भाजप जी आहे ती कोकणची जागा मिळवतोय, काँग्रेसकडून जे आहे ते रमेश कीर मैदानात होते. नाही, कोकणमध्ये सुद्धा मी स्वतः फिरलो होतो, शिवसेनेने सुद्धा प्रचंड मेहनत केली होती, आमची नोंदणी देखील खूप चांगली होती. पण काँग्रेसकडनं मी काय उमेदवाराला दोष देणार नाही, पण पाहिजे तसा प्रचार झाला नाही हे तर मान्य करावंच लागेल. शिवसेनेची जी नोंदवलेले मतदार होते त्यांच्यापर्यंत पोचायला देखील कुठेतरी अपयश झाला हे देखील मान्य करावं लागेल. आणि महाविकास आघाडी ज्या समन्वयाने लढायला पाहिजे होती ते लढताना दिसलं नाही हे आम्हाला आधीपासून कळत होतं, आम्ही पक्षाला देखील कळवलं होतं. तसं जर झालं नसतं, कदाचित तो मतदारसंघ जर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मिळाला असता, आमचा उमेदवार असता, तर मला खात्री आम्ही तो देखील जिंकलो असतो. पण ठीक आहे, आघाडी होती, वरिष्ठ नेत्यांचा निर्णय होता, आता झालं ते झालं. कॅमेरामॅन अथर्व सह निवृत्ती बाबर, TV9 मराठी.